Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 8 metallurgy म्हणजेच धातुशास्त्र याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 10th व्हिडिओ नंबर 1. We learn about metallurgy. So first we learn about the introduction of metallurgy. All of you know that Earth was born about 4.5 billion years ago. Various formative processes taking place in the core of the Earth and its surrounding. Since its creation till today, these have resulted in the formation of various overs, liquids and gases. हे आपल्याला माहिती आहे की 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली. यामध्ये विविध प्रकारच्या प्रोसेसेसनंतर प्रक्रियेनंतर पृथ्वीचं जे कोर आहे, पृथ्वीच्या आतमधला जो भाग असतो आणि त्यापासून पृथ्वीच्या सभोवतालचं जे वातावरण आहे, वेगवेगळे खनिज आहे, लिक्विड्स आहे, गॅसेस आहे, हे पदार्थ तयार झालेले आहे. The substances around are in the form of some or other elements or their compounds. In the beginning, elements were classified in accordance with their chemical and physical properties into types, metals, non-metals and metalloids. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की विविध मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण धातू, अधातू आणि धातू सदृश्य, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स यामध्ये आपण केलेला आहे. सो वी हॅव स्टडीड देअर कॅरेक्टरिस्टिक इन द लास्ट स्टँडर्ड. नाव वी आर गोइंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम इन दिस लेसन. ओके, सो फर्स्ट वी लर्न हियर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. All of you know that metals exist mainly in solid state. धातूंच्या भौतिक गुणधर्माचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि धातू हे मोठ्या प्रमाणामध्ये स्थायू अवस्थेमध्ये म्हणजेच सॉलिड स्टेटमध्ये असतात. द मेटल्स नेमली मर्क्युरी, गॅलियम एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. आपल्याला माहिती असेल, धातू जरी स्थायू अवस्थेमध्ये म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आढळत असले तरी मर्क्युरी, गॅलियम हे जे धातू आहेत हे लिक्विड स्टेटमध्ये म्हणजेच द्रव अवस्थेमध्ये आढळतात. मेटल पॉझेसेस लस्टर्स. सर्वसाधारणतः धातूंना लस्टर असते आहे, चमक असते आहे. द मेटॅलिक लस्टर गोज ऑन डिक्रीजिंग due to exposure to atmospheric oxygen and moisture and also in the presence of some reactive gases. We know that metals have the properties namely ductility, malleability. Similarly, all metals are good conductor of heat and electricity. या ठिकाणी आपण मूलद्रव्य धातूचे गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. धातूंना डक्टिलिटी हा गुणधर्म असतो, तन्यता गुणधर्म असतो. मेलिएबिलिटी म्हणजेच त्यापासून धातूचा पत्रा तयार होऊ शकतो. त्याच पद्धतीनं मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. जनरली ऑल मेटल्स आर हार्ड. आपण सामान्यतः पाहतो की धातू हे हार्ड असतात, कठीण असतात. हाऊएव्हर द अल्कली मेटल्स फ्रॉम ग्रुप फर्स्ट ॲज लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम आर एक्सेप्शन्स. यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम्स हे जे मेटल्स आहेत हे सॉफ्ट मेटल्स असतात. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम्स आर एक्सेप्शन्स. दे आर सॉफ्ट मेटल्स. These metals can be cut with knife as they are very soft. आपल्याला लक्षात आलं असेल, धातू जनरली हार्ड असतात, पण त्याला अपवाद 3 धातू आहेत
लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे मेटल्स आहेत हे सॉफ्ट असतात. सो these metals can be cut with knife. Okay, metals have high melting and boiling point. त्यानंतर धातूचा जो गुणधर्म आहे, we learn here properties of metals. Metals have high melting and boiling point. For example, tungsten metals have tungsten metals. For example, tungsten metals have highest melting point 3422 degrees Celsius. Tungsten's melting point of tungsten is 3422 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच टंगस्टन या धातूचा मेल्टिंग पॉईंट जो आहे, वितरण बिंदू जो आहे तो 3422 डिग्री सेल्सिअस आहे. ऑन द कंट्ररी, द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द मेटल्स सच as sodium, potassium, mercury, gallium are very low. A sound is produced when certain metals struck. This is called sonority. Metals have sonorous property. Sonorous means making sound. म्हणजेच आपण जर धातूला स्ट्रक केलं, त्यांना आपण वाजवलं, त्यांच्यातून ध्वनीची निर्मिती होते. हा जो गुणधर्म आहे याला सोनोरिटी म्हणतात. These metals are known as sonorous metals. Sono means sound, produce sound when struck it. म्हणजेच धातूच्या गुणधर्माचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. सो वी लर्न हियर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? देन वी लर्न अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. अधातूंचे भौतिक गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. When properties of non-metals are considered, it is found that some non-metals are solid state while some are in gaseous state. आपल्याला माहिती आहे की धातू हे सॉलिड स्टेटमध्ये असतात, पण अधातू हे काही अधातू स्थायू अवस्थेमध्ये म्हणजेच सॉलिड स्टेटमध्ये असतात, तर काही गॅसियस स्टेट म्हणजे वायू अवस्थेमध्ये असतात. एक्सेप्शन इज द नॉन मेटल ब्रोमीन. ब्रोमीन इज द नॉन मेटल व्हिच एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. हे आपण समजून घ्यायचं आहे. ब्रोमीन असा अधातू मूलद्रव्य आहे जो लिक्विड स्टेटमध्ये म्हणजेच द्रवरूप अवस्थेमध्ये आढळतो. नॉन मेटल डू नॉट पजेसेस लस्टर. नॉन मेटलला अधातूला लस्टर म्हणजे चमक नसतो. बट आयोडीन इज द एक्सेप्शन बिकॉज आयोडीन हॅव लस्टर. क्रिस्टल्स अँड आर शायनिंग. नॉन मेटल. नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. आपल्याला माहिती आहे की अधातू हे हार्ड नसतात, सॉफ्ट असतात ते. पण डायमंड व्हिच इज अन एलेक्ट्रॉप ऑफ कार्बन इज द एक्सेप्शन. आपल्याला माहिती आहे डायमंड, आपल्याला माहिती असेल हिरा. हिरा हा असा अधातू मूलद्रव्य आहे कारण तो कार्बनचं एलेक्ट्रॉपिक फॉर्म्स आहे. आणि डायमंड नॉन मेटल असून सुद्धा तो हार्ड आहे. डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. आपल्या पृथ्वीवर सर्वात हार्डेस्ट म्हणजे कठीण जर पदार्थ कोणता असेल तर तो आहे डायमंड. कारण डायमंड हा नॉन मेटल आहे. कार्बनचं ते एलेक्ट्रॉपिक फॉर्म्स आहे. असं असताना सुद्धा डायमंड हा हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे. नॉन मेटल्स ह्या लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपल्याला माहिती आहे मेटल्स आर गुड कंडक्टर of heat and electricity, but non-metals are bad conductor of heat and electricity. But graphite जे electropic form आहे कार्बनचं, graphite an allotrope of carbon is an exception. graphite जे आहे मूलद्रव्य electropic form of carbon हे याला अपवाद आहे. म्हणजेच ग्राफाईट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाईट हे विद्युतचं सुवाहक आहे आणि म्हणूनच ग्राफाईटचा रॉड जो असतो तो सेलमध्ये वापरतो.
इलेक्ट्रोड म्हणून सुद्धा ग्राफाईटचा वापर केला जातो, कारण ग्राफाईट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी दो इट इज ए नॉन मेटल. हे आपल्याला या नॉन मेटलच्या गुणधर्म, प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यास केलेली आहे. ओके, काही एक्सेप्शन्स पण आपण पाहिलेले आहे. सो वी लर्न हियर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हियर metals are reactive. They lose electron easily and become positively charged. That is why metals are called electropositive element. मेटल्सला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट का म्हणतात? कारण मेटल्स हे रिॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावतात. दे लूज इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि त्यामुळे त्यांना पॉझिटिव्ह चार्ज प्राप्त होतो. जसं सोडियम मेटल आहे, इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर त्याला सोडियम पॉझिटिव्ह आयन्स तयार होतो आहे. ओके, आणि म्हणून मेटल्स आर कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. हे सुद्धा आपण या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये आपण समजून घ्यायचं आहे. सबस्टन्सेस विच आर गुड कंडक्टर ऑफ हीट आर युज्युअली गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तस जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात तेच विद्युतचे सुद्धा सुवाहक असतात. सिमिलरली बॅड कंडक्टर ऑफ हीट आर ऑल्सो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच पद्धतीनं ज्यामधून विद्युत वाहत नाही त्यामधून वीज सुद्धा वाहत नाही आहे. म्हणजेच नॉन मेटल्स जनरली बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बट डायमंड इज द एक्सेप्शन. डायमंड जो आहे हे याला एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. which is a bad conductor of electricity. Diamond is a bad conductor of electricity but good conductor of heat. हे लक्षात घ्यायचं आहे की डायमंड हिरा असं मूलद्रव्य आहे की जे विद्युतचं ते दुर्वाहक आहे पण उष्णतेचं सुवाहक आहे. म्हणजेच हिऱ्यामधून उष्णता वाहू शकते. ओके, हे आपण या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक आपल्यासाठी जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेस आपल्याला एक प्रयोग करायचा आहे की वेगवेगळे मेटल सॅम्पल घेऊन आपण त्याला बर्न करू शकतो बर्नरवर, आणि त्याची जी ज्योत असते, कोणत्या रंगाची ज्योत मिळते आहे ते आपण अभ्यासू शकतो. सॅम्पल आपल्याला घ्यायचे आहे ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, लीड, मॅग्नेशियम, झिंक अँड सोडियम. आणि सोडियम वापरत असताना आपण अत्यंत काळजीपूर्वक वापरला पाहिजे. शिक्षकांच्या उपस्थितीमध्येच हा प्रयोग आपण केला पाहिजे. मग यामधून आपण लक्षात घ्यायचं आहे की व्हिच मेटल कॅचेस फायर रेडिली. हाऊ डज द सरफेस ऑफ मेटल अपियर ऑन कॅचिंग फायर. जेव्हा एखादा मेटल जळतो आहे त्यावेळेस त्याचा जो सरफेस असतो, पृष्ठभाग, तो आपल्याला कशा पद्धतीनं दिसून येतो. व्हॉट इज द कलर ऑफ द फ्लेम व्हाईल द मेटल इज बर्निंग ऑन द फ्लेम. ह्या फ्लेमवर जेव्हा एखादा मेटल जळतो तेव्हा त्याच्या फ्लेमचा, ज्योतीचा रंग काय असतो. तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल असेल ज्यामध्ये आपण भाजी किंवा पोळी ठेवण्यासाठी आपण वापरतो, ती जर आपण ॲल्युमिनियम फॉईल या बर्नरवर जाळून पाहिली तर तिचा रंग काय येईल. मॅग्नेशियम वायर जाळली तर तिचा रंग काय येईल, हा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये. ओके, डू यू अंडरस्टँड दिस स्लाइड? देन वी लर्न अबाउट रिॲक्शन्स ऑफ मेटल्स. कोणत्या कोणत्या धातूच्या रासायनिक अभिक्रिया होतात त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, रिॲक्शन्स ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. सुरुवातीला धातूची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन सोबत आपण बघूया. मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हीटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साइड्स आर फॉर्म. Sodium and potassium are very reactive metal. Sodium metal combine with oxygen in the air even at room temperature and form sodium oxide. या ठिकाणी आपण बघू शकतो सोडियम मेटल react with oxygen. Look at here, sodium metal Na सॉलिड असल्यामुळे S, ऑक्सिजन म्हणजेच एअर. सोडियम मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म सोडियम ऑक्साईड Na2O. ओके, कारण सोडियम आणि पोटॅशियम हे जे मेटल्स आहे हे खूप रिॲक्टिव्ह मेटल्स आहे, क्रियाशील मेटल्स आहे. आणि जेव्हा हे मेटल्स
हवेच्या संपर्कात येते किंवा त्याला उष्णता दिली असेल तर त्यांचा मेटल ऑक्साइड्स तयार होतो. फॉर एक्झाम्पल, व्हेन सोडियम मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म सोडियम ऑक्साइड Na2O. ऑन एक्सपोजर टू द एअर सोडियम रेडिली कॅचेस फायर. म्हणजेच हवेच्या संपर्कात जर सोडियमचा संपर्क हवेशी जरी आला तरी ते आग पकडते आहे. Therefore, to prevent accident in laboratory or elsewhere, it is kept in kerosene. तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी एक प्रश्न विचारतो आहे की why did sodium metal always kept in kerosene or rockel? सोडियम मेटल नेहमी रॉकेलमध्ये का ठेवला जातो? टू अवॉइड द कॉन्टॅक्ट विथ एअर. म्हणजेच हवेचा संपर्क सोडियमशी येऊ नये आणि कारण ती आग पकडते आहे. सोडियमचा जर संपर्क हवेशी आला तर आग पकडते. इट कॅचेस फायर रेडिली. टू प्रिव्हेंट दिस ॲक्सिडेंट, मग हा ॲक्सिडेंट होऊ नये आणि म्हणून सोडियम मेटलला नेहमी केरोसिनमध्ये म्हणजेच रॉकेलमध्ये ठेवतात. ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर. दे रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्कली. म्हणजे धातूचे जे ऑक्साइड्स असतात ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यापासून अल्कली म्हणजेच आम्लारी तयार होत असते. फॉर एक्झाम्पल, सोडियम ऑक्साईड या ठिकाणी पाहतोय आपण. सोडियम ऑक्साईड व्हेन इट रिॲक्ट विथ वॉटर H2O इट फॉर्म सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड इज ए अल्कली. सोडियम हायड्रॉक्साईड ही अल्कली आहे आणि ही पाण्यात विरघळते आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मित्रांनो, हा सुद्धा आपण वैज्ञानिक जो आपल्याला प्रश्न विचारला जातो की सोडियम मेटल नेहमी रॉकेलमध्ये का ठेवतात त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे. सोडियम मेटल इज व्हेरी रिॲक्टिव्ह. ओके, आणि त्यांची रिॲक्शन होऊ नये टू प्रिव्हेंट द रिॲक्शन विथ एअर ऑक्सिजन. ओके, इट इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन ऑर रॉकेल. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. वी नो दॅट मॅग्नेशियम ऑक्साईड, तुम्ही प्रयोगशाळेमध्ये मॅग्नेशियमची वायर जाळलेली असेल. व्हेन मॅग्नेशियम बर्न इन एअर, मॅग्नेशियम बर्न इन एअर म्हणजेच ऑक्सिजन. मॅग्नेशियम धातू जेव्हा हवेमध्ये जाळतो त्यावेळेस आपण मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो आहे. म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ऑन बर्निंग मॅग्नेशियम रिबन. हा प्रयोग आपण आपल्या शाळेत केला असेल. मॅग्नेशियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर. पहा, MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड, रिॲक्ट विथ वॉटर म्हणजे H2O टू फॉर्म मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईडची रिॲक्शन पाण्यासोबत होते आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH/2 तयार होते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत की सोडियम म्हणजे धातूचा ऑक्साईड जेव्हा पाण्यासोबत त्याची रिॲक्शन होते तेव्हा धातूचं हायड्रॉक्साईड तयार होते आहे. जसं मॅग्नेशियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे या धातूची रिॲक्शन मेटल विथ ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन, याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. म्हणजे धातूची रिॲक्शन पाण्यासोबत कशी होती आहे. तर वेगवेगळे मेटल्स जर आपण घेतलेले आहेत, सोडियम मेटलबाबत मात्र आपण काळजी घ्यायची आहे. ड्रॉप ए पीस ऑफ इच मेटल इन सेपरेट बिकर फिल्ड विथ कोल्ड वॉटर. मग व्हिच मेटल रिॲक्ट विथ वॉटर. मग कोणत्या धातूची रिॲक्शन पाण्यासोबत होते आणि कोणता मेटल पाण्यावर फ्लोट होतो, तरंगतो, हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ओके, तर मित्रांनो, काय आपण रिॲक्शन होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. आपल्याला माहिती आहे की सोडियम आणि पोटॅशियम मेटल रिॲक्ट रॅपिडली अँड व्हिगरसली विथ वॉटर अँड लिबरेट हायड्रोजन गॅस. आपल्याला माहिती आहे की सोडियम आणि पोटॅशियम या मेटलची रिॲक्शन खूप स्पीडनी होते आहे, रॅपिडली आणि व्हिगरसली होते आहे, तत्परतेने होते आहे आणि त्यामधून इट लिबरेट हायड्रोजन गॅस आणि त्यामधून हायड्रोजन गॅस तयार होतो. लुक ॲट हिअर, sodium react with water. When sodium react with water, it form sodium hydroxide and hydrogen gas and heat also liberated. म्हणजे यातून प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होते आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. त्याच पद्धतीनं बघा, K फॉर पोटॅशियम. पोटॅशियम रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH.
and it liberated hydrogen gas and heat. On the other hand, calcium react with water slowly. म्हणजे हे जसे सोडियम आणि पोटॅशियम रॅपिडली आणि व्हिगरसली रिॲक्ट होते आहे टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस अँड हीट, त्याच्या वेगळ्या पद्धतीनं ऑन द अदर हँड कॅल्शियम रिॲक्ट विथ वॉटर. बघा या ठिकाणी कॅल्शियम म्हणजे Ca रिॲक्ट विथ वॉटर H2O लेस व्हिगरसली. ओके, द हायड्रोजन gas released in this reaction collect on the surface of the metal in the form of bubble and metal float on water. म्हणजे जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, व्हेन कॅल्शियम या ठिकाणी बघू शकता, व्हेन कॅल्शियम रिॲक्ट विथ म्हणजे वॉटर Ca, calcium react with water H2O, it form calcium hydroxide CaOH/2 and liberated hydrogen gas. आणि मोठ्या प्रमाणात हायड्रोजन गॅस बबलच्या रूपात, बबल्स म्हणजे फुग्याच्या स्वरूपामध्ये ते तयार होत असल्यामुळे कॅल्शियम त्यामध्ये तरंगतो. कॅल्शियम पाण्यावर का तरंगतो, तर बिकॉज ऑफ द बबल्स फॉर्म द मेटल फ्लोट ऑन वॉटर. ओके, तर त्या पाण्याच्या सरफेसवर, पृष्ठभागावर बबल्स तयार होतात हायड्रोजन गॅसचे आणि त्यामुळे कॅल्शियम मेटल पाण्यात जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस तो पाण्यावर तरंगताना दिसतो आणि यामध्ये सुद्धा उष्णता जी आहे ती लिबरेट होत असते. द मेटल ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड ऑर हॉट वॉटर बट दे रिॲक्ट विथ स्टीम. म्हणजे जर ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे आणि झिंक आहे, थंड पाणी किंवा गरम पाण्याची प्रक्रिया यावर होत नाही, पण आपण जर स्टीम आहे पाण्याची, उष्ण पाण्याची वाफ जर या मेटलवर जर आपण पाठवली तर त्यांचे ऑक्साईड्स तयार होते आणि हायड्रोजन गॅस रिलीज होते. याचा अर्थ असा होतो की मेटलची रिॲक्शन वॉटरसोबत होते आहे, पाण्यासोबत, आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, बाहेर पडतो आहे. ॲल्युमिनियम पाहतो आहे आपण, तिन्ही रिॲक्शनमध्ये ॲल्युमिनियम, आयर्न आणि झिंकमध्ये आपण पाहतो आहे की त्यांचे ऑक्साईड्स तयार होतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड, फेरस ऑक्साईड, झिंक ऑक्साईड आणि हायड्रोजन गॅस तयार होते. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मेटलची रिॲक्शन कशा पद्धतीनं वॉटरसोबत होते आणि हायड्रोजन गॅस तयार होते आहे ते आपण पाहतो. रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर या ठिकाणी तुम्ही परत अभ्यासू शकता. मेटल सॅम्पल आपण ठेवलेला आहे, ग्लास वूल ठेवलेला आहे, बर्नर आहे, स्टँड आहे, कॉर्क ठेवलेला आहे, हायड्रोजन गॅस यामधून लिबरेट होते आहे. म्हणजे हायड्रोजन गॅस या ठिकाणी टेस्ट ट्यूबमध्ये तयार होताना आपल्याला दिसते आहे. ओके, आणि हे पाणी आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर म्हणजे व्हेन वी रिॲक्ट मेटल विथ वॉटर इट लिबरेटेड हायड्रोजन गॅस. म्हणजे धातूची रिॲक्शन जेव्हा पाण्यासोबत होते त्यावेळेस हायड्रोजन गॅस तयार होतो. हे मात्र आपण या ठिकाणी स्पष्टपणे अभ्यासलेलं आहे. डू यू अंडरस्टँड ऑल ऑफ यू? ओके, तुम्हाला हे नक्कीच समजलेलं असेल. त्यानंतर मित्रांनो, आपण परत या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम आहे या ठिकाणी रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन होते आहे धातूसोबत, तर मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होते आहे. या ठिकाणी ॲल्युमिनियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन होते आहे, ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होते आहे. म्हणजे याचा अर्थ असा की धातूची रिॲक्शन आम्लासोबत होते आहे आणि त्याचे क्षार तयार होतात. मॅग्नेशियम क्लोराईड, ॲल्युमिनियम क्लोराईड, फेरिक क्लोराईड, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होते आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड, नायट्रोजन आम्लासोबत मेटलची रिॲक्शन कशी होते ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. नायट्रेट सॉल्ट ऑफ मेटल्स आर फॉर्म. यामध्ये नायट्रेटचे सॉल्ट्स तयार होतात ऑन द रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड. व्हेरियस ऑक्साइड्स N2O, NO, NO2 are also formed in accordance with the concentration of nitric acid. Look at here, copper. When आपण तांब्यावर जर नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन केली तर कॉपर नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साईड, वॉटर तयार होत आहे. या ठिकाणी पहा त्याचं डायल्यूट जर आपण घेतलं तर कॉपर नायट्रेट, या ठिकाणी नायट्रोजन ऑक्साईड, या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते आहे. म्हणजे त्यांच्या किती कॉन्सन्ट्रेशन कसं आहे त्या नायट्रिक ॲसिडचं त्यावर रिॲक्शनचं स्वरूप हे अवलंबून असते आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न, एक कन्सेप्ट आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. ॲक्वा रेजिया. व्हॉट इज मीन बाय ॲक्वा रेजिया? ॲक्वा रेजिया म्हणजे काय होते आहे? ओके, तर ॲक्वा रेजिया इज अ हायली करोजिव्ह अँड फ्युमिंग लिक्विड. इट इज वन ऑफ द फ्यू रिएजेंट
which can dissolve the noble metal like gold and platinum. आपल्याला माहिती आहे की नोबेल जे मेटल आहे हे गोल्ड आणि प्लॅटिनम, सोने आणि प्लॅटिनम हे जे धातू आहे हे फक्त आणि फक्त ॲक्वा रेजियामध्ये विरघळते आहे. ओके, म्हणजेच हे जे दोन मेटल आहे सोने आणि प्लॅटिनम, गोल्ड अँड प्लॅटिनम, these noble metals are dissolved in aqua regia. ओके, आणि aqua regia is a highly corrosive and fuming liquid आणि हे फ्रेशली प्रिपेअर्ड असते विथ द कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड ॲज द रेशो ऑफ 3:1. 3:1 या प्रमाणामध्ये, 3:1 या प्रमाणामध्ये 3 पार्ट जो आहे ह्या 3 पार्ट HCl आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आणि 1 पार्ट जो आहे तो नायट्रिक ॲसिड आहे. म्हणजेच aqua regia is a highly corrosive and fuming liquid and it is a reagent in which metal like gold and platinum are dissolved. In aqua regia it is a freshly prepared mixture of concentrated hydrochloric acid and nitric acid as the ratio of 3:1. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, तर हे आपल्याला समजलं असेल ॲक्वा रेजिया म्हणजे काय होते आहे. ओके, आणि त्यानंतर आपण शेवटचा पार्ट या ठिकाणी बघू, रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा प्रयोगसुद्धा आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये केला असेल. रिॲक्शन ऑफ मेटल विथ सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड अदर मेटल्स. या पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये कॉपर सल्फेट आहे, निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट आपल्याला दिसते आहे. या कॉपर सल्फेटमध्ये या ठिकाणी लोखंडाचा खिळा आहे, आयर्न नेल आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ब्ल्यू कलरचं. या ठिकाणी आयर्न नेल जर आपण त्यामध्ये बुडवला तर काय होणार आहे की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी काय होणार आहे की त्यावर तांब्याचा थर लागणार आहे. ओके, ही रिॲक्शन आपण पाहतो आहे. ओके, तर अशा पद्धतीचं जे कॉपर कोटिंग आहे, हा जो खिळा दिसतोय आपल्याला, यावर कॉपर कोटिंग फॉर्म ऑन द आयर्न नेल, डिस्प्लेसमेंट आपण करतो आहे रिॲक्शनची. ओके, तर यामध्ये अशा पद्धतीचं कॉपर वायर जर घेतलं तर यामध्ये कशा पद्धतीचं फेरस सल्फेट सोल्युशन या ठिकाणी तयार झालेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतो आहे. म्हणजे या वायर कॉपर वायर झाल्याची आपल्याला दिसते आहे आणि त्याचं रूपांतर फेरस सल्फेटमध्ये फिक्कट रंगामध्ये होते आहे. तर हे कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट टाईप ऑफ रिॲक्शन वी लर्न हिअर. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, तर मित्रांनो आपल्याला ह्या रिॲक्शन आपल्याला वेगवेगळ्या म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, रिॲक्शन्स ऑफ मेटल्स, मेटल्स विथ ऑक्सिजन, मेटल विथ वॉटर, मेटल रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन याचा अभ्यास आणि ॲक्वा रेजिया यांचा अभ्यास आपण केलेला आहे. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास या व्हिडिओला आपण लाईक करावं आणि माझं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि इतरांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.